तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, नारी शक्ती दूत जे ॲप्लिकेशन होतं त्यावर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म भरत होते, तर त्या ॲप्लिकेशनमध्ये एक नवीन अपडेट आलेलं आहे। तर त्या अपडेटबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, प्ले स्टोअरवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲप हे सर्च करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला एक अपडेट म्हणून एक बटन भेटेल, त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। तर आता हे ॲप्लिकेशन मी अपडेट करून घेतलेलं आहे, तर आता मी या ठिकाणी ओपन करत आहोत। तर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं विंडो बघायला मिळेल आणि तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची एक विंडो, तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म बघायला मिळेल। तर या ठिकाणी तुम्हाला महिलेचे म्हणजे ज्या महिलेचं तुम्हाला फॉर्म भरायचं, तर त्या या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डवर जे नाव आहे ते तुम्हाला संपूर्ण टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी पतीचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी जन्मदिनांक तुम्हाला निवडायचा आहे। जन्मदिनांक झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे। त्यानंतर जन्माचे ठिकाणचे जे जिल्हा असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचं। त्यानंतर गाव शहर जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं। त्यानंतर ते गावाचं ग्रामपंचायत का नगरपंचायत का नगरपालिका ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकायचा आहे। ज्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक असेल तोच तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी दिलेले की शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का। जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी होय करायचं, नाही तर नाही करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी लाभार्थी योजना, गरजू व्यक्तींची समस्या, इतर योजना, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वैवाहिक स्थिती टाकायची आहे। त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, त्यानंतर महिलेचा जन्म परप्रांतीय झाला आहे का, म्हणजे त्या महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झालेला आहे का, झाला असेल तर होय, नाही तर नाही करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाची जी माहिती ती म्हणजे बँकेची माहिती या ठिकाणी तुम्हाला अचूक पद्धतीने या ठिकाणी टाकायची। त्यानंतर या ठिकाणी बँकेचे तुम्हाला नाव टाकायचे। त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड ही संपूर्ण बँकेची माहिती तुम्हाला नीट टाकायची। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का, तर तुमचा लिंक जर असेल मोबाईल नंबर किंवा बँक खात्याला तुमचा आधार क्रमांक जर लिंक असेल तर तुम्हाला या ठिकाणी होय करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथं तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची। या ठिकाणी तुम्हाला ही कागदपत्रे दिलेली त्या ठिकाणी अपलोड करायची। पहिला कागदपत्र ते म्हणजे तुमचं आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। त्यानंतर आहे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला। या ऐवजी अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुमच्याकडे, तर तुम्ही जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला या ठिकाणी अपलोड करू शकतात। त्यानंतर आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर नसेल तर तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही अपलोड करू शकतात। त्यानंतर आहे अर्जदाराचे हमीपत्र, जे हमीपत्र या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल, तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर आहे अर्जदाराचे बँक पासबुक आणि या ठिकाणी महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचे कागदपत्र, जर त्या महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर तिच्या पतीचे या ठिकाणी कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे। त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा फोटो घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर या बटनावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी माहिती जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा हा फॉर्म सक्सेसफुली या पद्धतीने सबमिट होईल। तर अशा पद्धतीचे या ठिकाणी या ॲप्लिकेशनमध्ये बदल झालेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही सविस्तरपणे तुमचा फॉर्म एकदम सोप्या पद्धतीने भरू शकतात। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक्स करा, चॅनलवर नवीन नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही नवीन अपडेट ही समजेल। धन्यवाद।